तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे व्हायरल आईस्क्रीम, कलिंगड आईस्क्रीम। खूप सिंपल रेसिपी आहे, फक्त 3 सामानांपासून बिना आईस्क्रीम मेकरनं बनवता येईल इतकी सोपी। गरमीमध्ये तर खूपच छान। घरच्या घरी एक फ्रेश कलिंगड आणि वनिला आईस्क्रीम मिक्स करून मस्तच क्रीमी आणि फ्रेश असं आपलं आईस्क्रीम तयार होणार आहे। यासाठी आईस्क्रीम मेकरची आवश्यकता नाही। 2 कप टरबूज बिया काढून घेतलेला आणि वनिला आईस्क्रीम 2 स्कूप। जास्त घट्ट आईस्क्रीम हवे असेल तर मलाईदार होण्यासाठी अर्धा कप घट्ट दूध घ्यायचे। तर आपण कलिंगड व्यवस्थित कट करून घेतले। आता साईडने कट करून घेऊया। साईडने कट करून घेताना थोडे लक्ष देऊनच कट करावे, नाहीतर हाताला लागण्याची शक्यता असते, कारण की साईडने थोडे हार्ड असते कलिंगड आणि आपल्याला राऊंड सर्कलमध्येच काटायचे आहे, त्यामुळे व्यवस्थितच काटायचे। आता आपण कलिंगडमधल्या बिया काढून घेणार आहोत। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। रेसिपी खूप छान आहे, उपवासासाठी तर खूपच छान समर स्पेशल रेसिपी आहे। तर तुम्ही बघू शकता आपल्या बिया काढून झालेत। आता सगळ्या बिया व्यवस्थित काढून घ्यायच्या। बिया आपल्या काढून झाल्यात, आता एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया कलिंगडचे काप। त्यामध्ये 2 स्कूप वनिला आईस्क्रीम टाकून घेऊयात। आणि मिक्सरला वाटून घेतले। तुम्ही बघू शकताय मस्त असे प्युरी तयार झाले। आता ह्याला आईस्क्रीमच्या ह्याच्यात वाटून घेऊया आणि डीप फ्रीजरमध्ये 8 ते 10 तास हे आईस्क्रीम आपण सेट व्हायला ठेवणार आहोत। तुम्ही बघू शकता किती छान आपले आईस्क्रीम तयार झाले। खूप सुंदर रेसिपी आहे, उपवासासाठी तर खूप छान आईस्क्रीम आहे, कोणीही करू शकेल असे।